नमस्कार. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. उल्हासनगरात कोल्ड्रिंक, चहा, कॉफी तसेच पेढ्यामध्ये गुंगीकारक औषध मिसळून नागरिकांना बेशुद्ध करत त्यांची सोनसाखळी आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या 2 सराईत आरोपींना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून सोन्याचे चेन जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. महिनाभरापूर्वी बदलापूर येथील तानाजी बोंद्रे हे उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील विनोद चौक परिसरात आले असताना आरोपींनी त्यांना कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध देत बेशुद्ध केले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तसेच रोख रक्कम लंपास करून फरार झाले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रफित, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने नितीन सुर्वे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार सतीश कानगिरी यांच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून 16 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जप्त केली असून दोघांनी अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. मुख्य आरोपी नितीन सुर्वे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, उल्हासनगर. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत विठ्ठलवाडी तपास पथकाने सदरची कामगिरी केलेली आहे. या कामगिरीमध्ये विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या गुंगीकारक पदार्थ देऊन सोने काढून घेतलेल्या 2 जणांना आपण अटक केलेली आहे. यामध्ये जवळपास 16 ग्रॅम सोनं जे आहे ते रिकवर झालेलं आहे. गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या अनुषंगाने सदरचे जे 2 गुन्हेगार आहेत ते निष्पन्न झाले होते. त्यातला एक गुन्हेगार जो आहे तो सतीश कनगिरी हा अहमदाबादचा आहे आणि दुसरा नितीन सुर्वे तो विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गतच राहणार आहे. या अगोदर पण त्यांच्यावरती वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत 4 गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि सध्या त्यांची पोलीस कस्टडी घेऊन आणखी काही गुन्ह्यामध्ये त्यांनी सदर प्रकार जो आहे तो केला आहे का काय याची तपासणी जी आहे ती करत आहेत. सदरचा तपास जो आहे तो PSI दराडे पोलीस तपास पथक हे करत आहेत. यामध्ये माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी विठ्ठलवाडी पोलिसांनी केलेली आहे.